आपल्या व्यक्तिमत्वाच्या आणि आपल्या ज्ञानाच्या विकासामध्ये असतो। आमच्या ह्या उपक्रमामध्ये 1 लाखापेक्षा जास्त शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे। स्वतः ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी याच्या ठिकाणी, आपल्याला त्यांची पार्श्वभूमी माहिती आहे की ते हरिवंशराज बच्चनांचे चिरंजीव आहेत आणि अनेक सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या नातवांवर जे प्रेम केलेलं आहे ते तुम्ही बघितलं तर ते लहान लहान मुलांचं एक आवडतं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी सांगितल्यानंतर मुलांच्या मनावर अधिक परिणाम होईल याची मला खात्री आहे। दुसरा जो मोठा कार्यक्रम आहे हा स्वच्छता मॉनिटर आहे। स्वच्छतेची आवड ही मुलांना जर लहानपणापासून लावली तर मग पुढच्या काळामध्ये संपूर्ण कायापालट होऊ शकतो। आम्ही कृषीचा अंतर्भाव हा शालेय शिक्षणामध्ये करतो आहे आणि पहिलीपासून कृषीचं प्राथमिक ज्ञान हे मुलांना द्यायला सुरुवात होईल आणि मुलं एवढी सक्षम होतील। केवळ कृषी हा एक विषय नाही तर मूळ म्हणजे आम्ही जर्मनीमधल्या बेडन-व्युटनबर्ग बरोबर व्यावसायिक शिक्षण हे बेडन-व्युटनबर्गमधलं सगळ्यात चांगलं समजलं जातं जगामध्ये, तर ती सिस्टम आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये आणतो आहे शिक्षणामध्ये आणि त्याच्यामुळे आमच्या मुलांना 8वीपासून व्यावसायिक शिक्षण दिलं जाईल, 11वी-12वीमध्ये त्यांना स्पेशलायझेशन दिलं जाईल, त्याच्याचबरोबर त्यांना जर्मन कसं शिकायचं याचं ज्ञान दिलं जाईल। कारण जर्मनीबरोबर महाराष्ट्राचा करार आहे मॅनपॉवर पुरवण्याचा। आतासुद्धा आमचा करार आहे तो HCL बरोबर आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस बरोबर आहे। आमची 11वीची आणि 12वीची मुलं जे ते शिकवतील त्यांचं तंत्रज्ञान त्यांना थेट नोकऱ्या हे सुद्धा त्या संस्था देणार आहेत। तर हे पहिल्यांदाच घडतं आहे महाराष्ट्रामध्ये की व्यवसायभिमुख शिक्षण आणि असं शिक्षण की ज्याच्यामधून मुलांना रोजगार निर्माण होईल पहिल्यांदाच दिलं जातं आहे। महाराष्ट्रामधली जी मुलं लाखोंच्या संख्येने जर्मनीला पाठवायची आहेत त्यांच्यासुद्धा भाषा शिकवण्याची जबाबदारी ही आमच्या डिपार्टमेंटवर आहे आणि कोऑर्डिनेशनची जबाबदारी आहे। मी मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे स्टुटगार्ट आणि मुंबई ही जुळी शहरं आहे, पुणे आणि कार्लसरू ही जुळी शहरं आहेत आणि ज्याला त्यांच्याकडे खूप मोठ्या मॅनपॉवरचे शॉर्टेज आहे। म्हणजे त्यांनी एखादा जर सोलर हीटर घेतला तर तो इन्स्टॉल करायला 1-1 वर्ष त्यांना मनुष्य मिळत नाही, एवढं त्यांच्याकडे शॉर्टेज आहे। रक्त तपासणाऱ्या लोकांचं शॉर्टेज आहे, डेंटिस्टचं शॉर्टेज आहे, त्याच्यानंतर आपण फिजिओथेरपिस्टचं शॉर्टेज आहे। पुढच्या काळामध्ये अनेक असे व्यवसाय, इलेक्ट्रिशियनचं शॉर्टेज आहे। तर हे आपण नेमकं हेरून एक गुणवत्तापूर्वक ही मुलं पाठवायला लागतील आणि नाहीतर काय होईल की काही स्टेटने पाठवली आणि ती मुलं परत आली असं घडता कामा नये। तिथली जी मराठी कम्युनिटी आहे त्यांचा खूप मोठा सपोर्ट हा आम्हाला लाभतो आहे। त्याच्यामुळे तिथं गेल्यानंतर ती मुलं होमसिक बनणार नाहीत, त्यांना घरची आठवण येणार नाही आणि तरच ती तिथे राहू शकतील आणि महाराष्ट्रासाठी खूप मोठं हे परकीय चलन ते आपल्या आईवडिलांना पाठवू शकतील, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामधलं जे फॉरेन रेमिटन्स आहे हे वाढू शकेल। हे सगळं पहिल्यांदाच घडतं आहे। स्काउट आणि गाईड आम्ही आमच्या सगळ्या शाळांना कंपल्सरी केलेलं आहे, तसा त्यांना ड्रेस दिलेला आहे। काही दिवसांनी तुम्ही बघाल की छोटी छोटी मुलं कॅप घालून तुम्हाला शाळेमध्ये जाताना दिसतील, कवायत करताना दिसतील, लोकांना मदत करताना दिसतील। हा गुणात्मक फरक हा शिक्षणामध्ये आला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर परीक्षा तर आम्ही फक्त 5वी आणि 8वीची ह्या वर्षीपासून इंट्रोड्यूस केली, तोपर्यंत 8वीपर्यंत परीक्षाच नव्हती। परंतु जी आपण मुलांना गणित येतं की नाही, मुलांना इंग्रजी येतं की नाही, मुलांना सायन्स येतं की नाही, ह्या काही गोष्टी ह्या कळायला लागतात, नाहीतर मुलं पुढे होऊन ती त्या विषयांमध्ये कमी पडतात। तर त्यांची एक आम्ही अशी सोय करतो आहे की त्यांना आता जी नवीन वेगवेगळ्या तऱ्हेच्या वेबसाईट्स डेव्हलप झालेल्या आहेत, नवीन टेक्नॉलॉजीज डेव्हलप झालेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून प्रत्येक मुलाचा प्रोग्रेस हा मॉनिटर केला जाईल आणि शिक्षकांवर ह्याची जबाबदारी राहील की जे शिक्षक मुलांमध्ये जी कमतरता आहे, एखाद्याला गणितामध्ये कमी पडेल, एखादा मुलगा मराठीमध्ये कमी पडेल, एखादा मुलगा इतिहास भूगोलमध्ये कमी पडेल, त्यांनी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे। एक तर आहे शिक्षकांचे सगळेच्या सगळे प्रश्न मी सोडवलेले आहेत, परंतु मुलांवर कॉन्सन्ट्रेशन करायची जबाबदारीसुद्धा मी त्यांच्यावर टाकलेली आहे। एवढ्या प्रमाणात शिक्षकांचे प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही सुटले नाहीत। 60,000 शिक्षकांना मी टप्पा अनुदानावर आणलं, 12,000 शिक्षकांची 21,000 शिक्षकांची नव्याने भरती केली, केंद्रप्रमुखांच्या जागा भरायला सुरुवात केली, शिक्षकांना पुढे अधिकाऱ्यांच्या स्तरावर त्यांचं पुढे प्रमोशन व्हावं याची सोय केली। म्हणजे असं कुठलंही नाही की ज्या माझ्याकडे मागण्या केल्या सगळ्याच्या सगळ्या मी पूर्ण केलेल्या, परंतु एकच त्याच्यामागे अट आहे की आता मुलांच्या शिक्षणावर कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, मुलांचा दर्जा हा अपग्रेड झाला पाहिजे
आणि केवळ 8वीपर्यंत आपण कसंही जाऊ शकतो हा मुलांच्या मनामधला जो एक भाव आहे तो काढून टाकला पाहिजे. कारण 2 वेळा नापास झाला तर त्याला त्याच शाळेमध्ये पुन्हा बसायला लागेल. त्याच्याचबरोबर 7वीपर्यंत आताची जी नवीन पद्धत आहे त्याप्रमाणे 9वीपर्यंत प्राथमिक होणार आहे. पूर्व प्राथमिक ही ज्युनियर KG सिनियर KG म्हणजे बालवाटिका 1 बालवाटिका 2 आणि पहिली दुसरी मिळून पूर्व प्राथमिक होणार आहे. तर याची सुद्धा तयारी आपल्याला करायला आम्ही सुरुवात केलेली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या सोबत आमच्या मीटिंग्स चालू आहेत आणि किमान 45,000 ठिकाणी या को-लोकेटेड स्कूल्स आहेत. म्हणजे स्कूलच्या परिसरामध्येच अंगणवाडी आहे. त्या ठिकाणी आम्ही ताबडतोब ज्युनियर सिनियर KG सुरू करतो आहे. आणि ही व्यवस्था बसवत असतानाच D.ED बेरोजगार होते त्यांनासुद्धा न्याय दिलेला आहे. कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कमी लोकसंख्येच्या शाळा आहेत. पूर्वी आम्ही त्यामध्ये रिटायर्ड शिक्षक घेण्याचा निर्णय घेतलेला होता. आता आम्ही 4 जिल्ह्यांना D.ED बेरोजगार आहेत त्यांना भरती म्हणजे ही टेम्पररी व्यवस्था असते, ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करायची व्यवस्था केली आहे. पुढच्या काळामध्ये ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाईल. आणि त्याच्याचबरोबर एक वेगळा निर्णय घेतला आहे की शिक्षकांच्या बाबतीत सगळ्यात मोठी समस्या असते ती जिल्हा बदलीची. प्रत्येकजण नोकरी मिळण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जातो, परंतु त्याला आपल्या मूळ जिल्ह्यामध्ये जायचं. ही सोय कोणालाच नाही. ही सोय तलाठ्याला नाही, ही सोय ग्रामसेवकांना नाही, कोणालाच नाही, पोलिसांना नाही. तरी पण शिक्षक मात्र याच्यावर फार आग्रही असतात. म्हणून याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही एक धोरण घेतलेलं आहे की आता जी भरती झाली त्याच्यामध्ये जिथं आपल्याला नोकरी मिळेल तिथंच कंपल्सरी राहण्याचं बंधन हे आम्ही शिक्षकांवर केलेलं आहे. परंतु ही 21,000ची भरती संपल्यानंतर आमची जी दुसऱ्या टप्प्यातली भरती होईल त्याच्यामध्ये मात्र जिल्हा लेवलला ही भरती होईल, जेणेकरून ज्या जिल्ह्यातल्या मुलांना तिथंच नोकऱ्या मिळू शकतील. आणि मग ही जिल्हा बदली ही पद्धतच पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. कारण आपण नेहमी जिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत राहतो आणि मुलांकडे दुर्लक्ष करतो. शिक्षक समाधानी असली तर मुलांना चांगलं शिकवू शकणार, मुलांची चांगली ग्रोथ होऊ शकणार. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे जेवढं काही करता येतं तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेमी इंग्लिश आम्ही सगळीकडे आणतो आहे. आमची संख्या कमी का होते मुलांची, तर इंग्रजी माध्यमाची जी एक आवड मुलांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. मी मुलांना एवढंच सांगू इच्छितो की इंग्रजी ही जगाची भाषा बिलकुल नाही. जगातले 4 देश सोडले तर कुठेही इंग्रजी बोलली जात नाही. इंग्रजी ही एक इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेजची आहे. त्याच्याचबरोबर वेगवेगळ्या जगाच्या भाषा शिका. तुम्ही फ्रेंच शिका, तुम्ही जर्मन शिका, तुम्ही स्पॅनिश शिका, तुम्ही प्रत्येक जी भाषा जगामध्ये चालते, चायनीज शिका, रशियन शिका, या सगळ्या भाषा जर तुम्ही शिकला, जॅपनीज शिका, तर तुम्ही जगामध्ये आज भारत हा सगळ्यात तरुण देश आहे. 26 वर्ष फक्त आपलं ॲव्हरेज एज आहे. तेच जपानचं जवळजवळ 47-48 झालेलं आहे, जर्मनीचं 45 आहे. म्हणजे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की एवढा मोठा स्कोप या तरुण देशाला आहे. त्याचा फायदा या आमच्या तरुणांनी घेतला पाहिजे. जगभरामध्ये आपल्या सर्व्हिसेस जे आपण ऑफर करतो त्याच्यामधून जगभराचं प्रेम जिंकलं पाहिजे, तरच भारत जगज्जेता होऊ शकतो. तो आपली जी हे आहे की वसुदैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ही याच्यामधून साकार होऊ शकते की उत्कृष्ट सेवा द्या, त्याच्यातून लोकांची मनं जिंका. आजसुद्धा जगातले सर्वात पॉप्युलर लीडर कोण आहेत तर ते नरेंद्रजी मोदी आहेत. याचं कारण एकमेव आहे की प्रत्येक वेळेला जिथं जिथं अडचण आली त्यांनी जगाला सेवा दिलेली आहे. कुठे पाहिजे तिथं औषधं पाठवले, कुठे पाहिजे तिथं धान्य पाठवलं आणि याच्यामधून लोकांची जगभरातली मनं जिंकली. ही वस्तुस्थिती आहे आणि मुलांनी त्याच्यापासून धडा घेतला पाहिजे आणि मुलांनी खूप प्रगती केली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. सर, एक राजकीय प्रश्न, आमदार अपात्रतेच्या संदर्भात आता न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे, कशा पद्धतीने बघतो? एक गोष्ट आहे की न्यायालयीन प्रक्रिया ही बराच काळ चालत असते. त्याच्यामुळे हा एक मेजर डिसिजन होणार आहे की एक व्यक्ती हे डेमोक्रेसीमध्ये निर्णय घेऊ शकते का. शेवटी तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्हाला पक्षाची मीटिंग बोलवली पाहिजे, त्याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे आणि त्या निर्णयाप्रमाणे व्हीप काढला पाहिजे किंवा इतर हे गेलं पाहिजे. आम्हाला जर ह्याच्यामधून सुटायचंच असतं तर आम्ही सहज दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला असता, आम्हाला कुठलीही बंधनं लागली नसती. परंतु आम्ही हे केलेलं नाही. आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि लोकशाहीमध्ये स्वतःचा मत प्रदर्शित करणाऱ्या अधिकाराची जी आपल्याला दिलेलं आहे त्याचा वापर करण्याच्या दृष्टीने आमची ही लढाई आहे. नाहीतर आम्हाला सहज शक्य होतं दुसरा ग्रुप फॉर्म करायचा, सत्तेवर राहायचं, आम्हाला कोणी चॅलेंजही करू शकलं नसतं, आमची आमदारकी कोणी चॅलेंज करू शकलं नसतं. परंतु प्रसंगी आमदारकी ही पणाला लावून आम्ही ही लोकशाहीमधली महत्त्वाची लढाई लढतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळेल याची आम्हाला 100% खात्री आहे. जे बेकायदेशीर किंवा घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांनी आरशामध्ये आधी बघावं
की सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की आमदारांनी निवडून आणलेलं हे सरकार आहे, ह्याला काम करण्याचा अधिकार आहे. कुठलं बोलताय तुम्ही? का सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत? तुम्ही घटनेपेक्षा मोठे आहे? उगाच खोटं काहीतरी बोलत राहायचं, रेटून बोलत राहायचं. त्याच्यामुळे हे बंद झालं पाहिजे. तुम्ही काय काम करू शकला? 2.5 वर्ष सत्ता दिली होती ना, लोकांसाठी तुम्ही काय करू शकला याचं उत्तर दिलं पाहिजे. अनेक ठिकाणी स्टे देऊन ठेवलेले होते, लोकांच्या अत्यंत जीवन मरणाच्या प्रश्नावर स्टे देऊन ठेवलेले होते. 2.5 वर्षामध्ये साधे स्टे उठवण्याएवढीचा माणूस की ज्यांना नाही, त्यांना सत्तेची स्वप्न बघण्याचा कुठलाही अधिकार नाही असं मी स्वतः समजतो. लोकसभेत आपण बघितलं तर मनसेने साथ दिली महायुतीची, मात्र काल राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. कशा पद्धतीने? एक गोष्ट अशी आहे की अजून इलेक्शनला उशीर आहे. प्रत्येक पक्ष हा सर्व जागांची तयारी करत असतो, पण ज्याला बोलणी होतात आणि महत्त्वाच्या जागा ज्या निवडून येणाऱ्या असतील त्या ठिकाणी जागा मिळाल्यानंतर आपोआप युती होते. आमची महायुती आहे आणि त्याच्यामध्ये राजसाहेबांनी मागच्या वेळेला दिलेला पाठिंबा हा बिनशर्त पाठिंबा होता. यावेळेला त्यांचे आणि शिंदेसाहेबांचे, फडणवीस साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहेत आणि विशेषतः ते आमच्या विचाराचे आहेत. मोदी साहेबांनी केलेला विकास त्यांना आवडतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याशी ज्याला बोलणी होतील त्याला त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकेल असं मला स्वतःला वाटतं. सर, जरांगे पाटील आता राजकीय भूमिका घेऊ लागलेले आहे. त्यांनी फडणवीसांवर ज्या पद्धतीने आरोप केला तर त्यांच्यावर टीका एक फार मोठं षडयंत्र हे आदरणीय फडणवीस साहेबांच्याबद्दल केलं जातं आहे. खरं तर मराठा समाजाला पहिलं जे आरक्षण मिळालं ते फडणवीस साहेबांनी त्याच्यामध्ये स्वतः एवढं लक्ष घालून ते टिकवलेलं होतं. सुप्रीम कोर्टात गेलं त्यावेळेला महाविकास आघाडी आलेली होती, त्यांनी साधे चांगले वकील देण्याएवढंसुद्धा तिथं ती काळजी घेतली नाही. परंतु आम्ही दिलेलं आरक्षण हे हायकोर्टामध्ये टिकलेलं आहे, सुप्रीम कोर्टातसुद्धा ते टिकेल, कारण आम्ही सर्वव्यापी सर्वे केला आणि हे जगातलं रेकॉर्ड आहे की एवढ्या लोकांचा सर्वे कधीही जगामध्ये कधीही झालेला नाही. एवढा महाराष्ट्र सरकारने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करून दाखवला आणि म्हणून आम्ही जे काही क्लेम करतो आज मराठा समाजासाठी त्याच्यामागे ठोस असं परीक्षण आहे, ठोस अशी कारणं आहेत. त्याच्यामुळे आमचं आरक्षण टिकणार आणि आमचं त्याप्रमाणे आरक्षण आम्ही शिक्षणामध्ये भरती होत असतानासुद्धा आज मराठा समाजाची जी मुलं आहेत त्यांना भरतीमध्ये संधी मिळते, प्रत्येक ठिकाणी संधी मिळते आहे आणि हे जे 10% आरक्षण आहे याच्यामुळे खूप चांगलं समाधानाचं वातावरण समाजामध्ये आहे. परंतु ते वातावरण बिघडण्याचं काम हे अशा तऱ्हेने जर भूमिका घेतली तर त्याच्यामधून होऊ शकतं. शेवटी सगळे समाज एकत्र राहिले पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल ही जी शासनाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही अजूनही ठाम. आमदार पाडायची घोषणा करतात ते आपण जर बघितलं तर हे बघा, मारने से बचाने वाला बडा होता है असं म्हणतात. वाचवणारा देव असतो, मारणारा मानव असतो, पण मारणाऱ्यापेक्षा तारणारा मोठा असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. जी लोक तळमळून लोकांसाठी करत असतात. आता बघा, 1 रुपयामध्ये आपण शेतकऱ्यांना विमा दिलेला आहे. यावर्षी जवळजवळ 8-8.5 हजार कोटी रुपये हे आमच्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि 700 ते 800 कोटी रुपये मिळणार, म्हणजे 9.5 हजार कोटी रुपये मिळणार. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढे विम्याचे पैसे शेतकऱ्यांना कधीही मिळाले नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं हे सरकार आहे त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून दिला. खरं तर आम्ही कापसाला आणि सोयाबीनला सबसिडी जाहीर केलेली होती, म्हणजे मदत जाहीर केलेली होती, परंतु आचारसंहिता असल्यामुळे ती लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही. तो गैरसमजचा दूर होईल. खोटं बोलून, हे बघा, खोटं थोडं काळ टिकू शकतं, फार काळ टिकू शकत नाही आणि त्याच्यामुळे खोटं बोललेलं आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यांची जागा जनता त्यांना दाखवून देईल. खोटं बोलतात जरांगेंच्या नाही संदर्भात मी विरोधी पक्षाबद्दल बोलतो. आणि मनोजदादा आहेत ना, मनोजदादांशी बोलण्याची आवश्यकता आहे, कारण काय ते सेन्सिटिव्ह आहेत आणि त्याच्याचबरोबर त्यांनाही वस्तुस्थिती सांगितली पाहिजे की आज केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजासाठी काम केलं जातं. आपण जे मराठा समाजासाठी एक वेगळी यंत्रणा उभी केलेली आहे, जे महामंडळ उभं केलेलं आहे, याच्यामधून लाखो तरुणांना आज मदत केली जाते, लाखो तरुणांना शिक्षण दिलं जातं आहे. मग हे सगळं, म्हणजे हजारो तरुणांना शिक्षण दिलं जातं आहे. मग हे सगळं त्यांच्या लक्षात आणून द्यायला लागेल आणि 10% किती लोकांची भरती झाली, 10% किती मुलांना ॲडमिशन्स मिळाल्या, ही सुद्धा वस्तुस्थिती ज्यावेळेला त्यांना जाईल. कारण ओबीसीमध्ये कितीतरी शेकडो जाती आहेत, त्याच्यामधली एक जात म्हणून जर गेलं तर ह्या 10% मिळणार नाही. अनेक लोक मला फोन करायचे की हे 10% आहेत, अधिक जे ओपनचे 10% आहेत, म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन, त्याचेसुद्धा आम्हाला सर्टिफिकेट द्या. असं होऊ शकत नाही. दोन्ही ठिकाणी आजसुद्धा इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये पूर्वीच्या काळामधली जर तुम्ही टक्केवारी काढली तर 8%पेक्षा जास्त मुलं ही मराठा समाजाची त्या 10% आरक्षणामध्ये मिळत होती. आता तर पूर्ण 10% आरक्षण मिळाल्यावर 10% मिळेल. ओबीसीमध्ये गेले तर ओबीसीमध्ये एवढ्या जाती आहेत
की त्याच्यामधून मराठा समाजाला न्यायच मिळू शकत नाही. परंतु त्यांची मुख्य मागणी काय होती की कुणबी हे दाखले मराठवाड्यामध्ये मिळत नाहीत. आणि तुम्ही बघा की किती मोठ्या प्रमाणात कष्ट आदरणीय शिंदेसाहेबांनी केले आणि हे दाखले मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कमिट्या नेमल्या, त्याच्यासाठी हैदराबादला आपले टीम पाठवल्या आणि हे दाखले मिळायला सुरुवात झाली. हे स्वतः ते मान्य करतील, मग देणाऱ्याबद्दल काहीच बोलायचं नाही का? मग माझे चांगले संबंध आहेत, पण हल्लीच्या दिवसात त्यांना भेटायलाच मिळालं नाही. कधीतरी भेटून मी त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी सांगेन, कारण त्यांच्या लोकप्रियतेचा वापर हे दुसरी लोक करत आहेत आणि त्यांना बळी देण्याचे एका अर्थाने प्रयत्न करत आहेत की एक त्यांना त्यांच्या तोंडून बोलवायचं आणि मग त्यांना वाईट ठरवायचं, असा कुठेतरी प्रयत्न केला. हा चुकीचा आहे. ते तळमळीने मराठा समाजासाठी काम करत आहेत. त्यांच्या कामाचं आम्हाला कौतुक आहे. निश्चितपणे हे सगळ्या वस्तुस्थिती आम्ही त्यांना जाऊन सांगू आणि त्यांची समजूत काढू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.